नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिनानिमित्त आज आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून कळव्यात भव्य दिव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कळवा नाका येथे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण बघू शकतो या बाईक रॅलीला सुरुवात होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिनाचे औचित्य साधून कळव्यात भव्य दिव्य बाईक रॅलीचं आयोजन आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। सोबतच छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे भव्य दिव्य अशा ध्वजाचे लोकार्पणही आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून होणार आहे। आणि आता आपण बघू शकतो शिवरायांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या बाईक रॅलीची सुरुवात होते। आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये या भव्य दिव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता या बाईक रॅलीला जी आहे ती सुरुवात होणार। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्याच्या नंतर आता या रॅलीला सुरुवात होते। चला चला
आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गजपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टधान जागृत अष्टप्रधान वेष्टित जयालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डायरेक्ट पलीकडे आता सर. बता ना हे रोहित हाय हाय इकडे 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 साहेब पुढे या बाई बाजूला जाऊ आपण आगे एक मिनिट आहे. एक मिनिट प्रेम हॅलो 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 मित्रा मित्रा
एकदम पुढे कर, एकदम पुढे कर. सर आम्ही आरामात. बोल. घे इथून टाक, इथून टाक. घे चल. झेंडा लवकर पुढे. घे पुढे. थोडं राईड घे. ओके त्यासाठी.
थांब ना आम्ही उतरू दे स्टँडला लाव चला चला पुढे चला. एक मिनिट बाजू बाजू बाजू. चल चल भाऊ चल चल पुढे चल बाजूला. छत्रपती शिवाजी महाराज
अरे ते सगळे या शिवाजी महाराज की जय. दादा हात वर नको करू. तुमचा आमचा नाता काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचा आमचा नाता काय? इथे जमलेल्या तमाम शिवभक्त शंभूभक्त मराठी रयतेचे प्रेमी सगळे माता भगिनी बंधूंनो आणि बालमित्रांनो, 6 जून ही महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेच्या ओळखीची तारीख आहे. या जगात पहिल्यांदा रयतेचं राज्य स्थापन झालं आणि रयतेचा राजा तुमचे माझे महाराज, तुमचा माझा अभिमान हे सिंहासनावर बसले. या देशामध्ये पहिल्यांदा जुलमी राजवटीच्या विरुद्ध बंड करणारे, मराठी माणसाची ओळख विश्वाला करून देणारे शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झाला. आऊसाहेब होत्या, संभाजी राजे होते, बरोबरीला अनेक सवंगडी होते. पण या राज्याला नख लावण्याचं काम खंडोजी खोपडेंनी केलं. या राज्याला नख लावण्याचं काम कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांनी केलं. ज्या कृष्णा भास्कर कुलकर्ण्याने महाराजांवर वार केला, अफजल खानाला साथ दिली, त्या कृष्णा भास्कर कुलकर्ण्याचं मुंडकं उडवण्याचं काम देखील महाराजांनीच केलं. ज्या खंडोजी खोपडेने महाराजांची गद्दारी केली, रयतेच्या नीती नियमांविरुद्ध वागला, त्याला शासन करण्याचं काम देखील महाराजांनीच केलं. रयतेच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती, महिलांवरती, भगिनींवरती कुठल्याही अन्याय सहन केला जाणार नाही, असं हे रयतेचं राज्य होतं. तिथे गद्दारांना क्षमा नव्हती. ज्याने स्वामींशी आणि रयतेच्या राज्याशी गद्दारी केली, त्यांना शासन करण्याचं काम त्या काळात शंभूंनी केलं, त्या काळात शिवाजी महाराजांनी केलं. पण इतिहास या गद्दारांना लक्षात ठेवतो का? इतिहास खंडोजी खोपडेचा किंवा कृष्णा कुलकर्ण्याचा नाही, इतिहास तानाजी मालुसरेचा आहे. इतिहास अनेक शूर सेनापतींचा आहे, जे म्हणजे आपण म्हणतो ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा, शिवाजी महालेंचा आहे. हा इतिहास अनेक वीर सेनापतींचा आहे. त्याच्यात हंबीरराव मोहिते, संभाजी राजेंना कैद करायला निघालेल्या स्वराज्याच्या गद्दारांना पकडून देणारे हेच हंबीरराव मोहिते. तर आपण त्यांच्या वारस आहोत. गद्दारांना या मातीत चिचल्याशिवाय हा महाराष्ट्र कधी शांत बसलेला नाही. आणि बघा ना कसं असतं, नेमकं या कुठलं नगर आहे, ओळख पण बघा ना, शिवाजी नगरामध्येच हा झेंडा लागतोय आणि इथेच गद्दारांना आपण गाठणार आहे. लोक विसरत नसतात हो. आणि दिन पण किती चांगला निवडलाय हो, राज्याभिषेक. मी परवा एका इंग्रजी लेखकाचं पुस्तक वाचत होतं. लेखकाचं नाव स्टीव्हन गॉर्डन. तो
व्हिएतनामच्या युद्धाचा अभ्यास करत होता आणि व्हिएतनामच्या युद्धावरती पुस्तक लिहित होता. आज व्हिएतनामचं युद्ध संपून 50 वर्ष झाली. 1955 ते 1975 या सालामध्ये व्हिएतनामचं युद्ध झालं. हे युद्ध अमेरिका विरुद्ध व्हिएतनाम झालं आणि एवढूसा छोटूसा देश व्हिएतनाम 20 वर्ष त्यांनी अमेरिकेला झुंजवलं आणि शेवटी अमेरिका काहीही करू शकली नाही. तो इतिहास जेव्हा व्हिएतनामचा चालत होता तेव्हा व्हिएतनामच्या नागरिकांच्या तोंडातनं काय आलं म्हणतो, त्यांचा सेनापती त्यांचा मार्गदर्शक होता हो ची मी. व्हिएतनामचा नेता होता हो ची मी. यांनी सांगितलं की आम्ही हे कोणाकडनं शिकलो. तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. त्या सगळ्यांनी नाव घेतलं शिवाजी राजेंचं आणि शिवाजी राजेंच्या कधीकाव्याचं. हे ऐकून स्टीवन गॉर्डन हा महाराष्ट्राच्या मुलखात आला आणि 10 वर्ष अभ्यास करून त्यांनी मराठी साम्राज्याचा मराठ्यांचा शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला. ही शिवाजी महाराजांची ओळख. म्हणजे एवढा छोटूसा देश व्हिएतनाम यांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अमेरिकेला झुंजवलं. ही आमच्या महाराजांची ख्याती आहे आणि तीच ख्याती घेऊन आपल्याला जगायचं. ताठ मानेने समोरचा शत्रू कितीही मोठा असो आपल्या तत्वाशी तडजोड नाही. आपल्या तत्वाशी तडजोड नाही. आम्ही विकासासाठी गेलो तर गद्दारी करून गेलात ना. हा तुमच्या पायाखालचा विकास तुमच्या बापाने केला होता काय? हा तुमच्या पायाखाली इथे येणारे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे तुमच्या बापाने आणले होते काय? आम्ही विकासासाठी गेलो. विकासासाठी नाही, स्वयं विकासासाठी गेला. या इथल्या रेल्वे लगतच्या झोपड्या जाण्याची वेळ आली. गेल्या 4 वर्ष या जितेंद्र आव्हाडमुळे आणले आहे. शांतीनगर, भोलानगर या झोपड्या कोणामुळे आणल्या आहेत? सगळे प्रयत्न करून झाले रेल्वेचे. शेवटी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही जितेंद्र आव्हाडांशी बोलत नाही तोपर्यंत रेल्वेचा प्रकल्प होऊ शकत नाही. आणि माझं म्हणणं सरळ आहे, मी एकालाही विस्थापित होऊ देणार नाही. आम्हाला इथेच करा द्या तरच आमची माणसं हलतील, नाही तर आमची माणसं हलणार नाही. आता काय तर म्हणाले एसआरए करू. एसआरए कोण करणार? तर दादा आणि भाई. स्वयं विकास नाही, पुनर्विकास. विकास. अरे बंद करा यार फसवण्याचे धंदे. हे शिवाजी महाराजांनी शिकवलं नव्हतं आम्हाला. महाराजांनी सरळ मार्गी राज्य स्थापन केलं. महाराजांनी रयतेला बरोबर घेतलं. जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा खजिना उघडून मोकळा करून रयतेच्या अडचणी दूर केला. हे महाराज होते. राज्य व्यवस्था स्थापन करत असताना रयतेला अधिकार दिले पाहिजेत हे पहिल्यांदा राजांनी शिकवलं. याच राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्याच सत्तेत आहेत. या राज्याभिषेकाला विरोध झाला होता. याची आठवण आहे तुम्हाला? महाराजांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. आम्ही महाराजांना महाराज मानत नाही असं या महाराष्ट्रात मानले गेलं होतं. हे असं असताना बहुजनांचा राजा म्हणून शिवाजी महाराज पुढे आले. कुणालाही न मानता त्यांनी राज्याभिषेक करून घेतला आणि त्यासाठी गजरामार राज्य स्थापन केलं. तीच या मराठी माणसांची या मराठी मुलकाची ओळख आहे. ती ओळख आपल्याला टिकून ठेवावी लागेल. हा भगवा कुणा एका पक्षाचा नाही, हा मराठी माणसाच्या अस्मितेची त्यागाची निशाणी आहे. हा भगवा म्हणजे त्यागाचा आहे. हा भगवा म्हणजे भक्तीचा आहे. हा भगवा म्हणजे स्वामी निष्ठेचा आहे. हा भगवा तुकाराम महाराजांच्या हातात होता. हा भगवा ज्ञानेश्वर माऊलीच्या हातात होता. आणि हाच भगवा मराठी माणसाच्या हृदयावर कोरला गेलाय. तो स्वामी निष्ठेचा भगवा आहे. आणि त्यामुळे शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. त्यामुळे
आजच्या राज्याभिषेकाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. मराठी माणसाची मराठी मुलकाची ओळख म्हणजेच तुमचे माझे महाराज आहेत. त्या महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि इथल्या समस्त सगळ्यांना परत एकदा राज्याभिषेकाच्या खास खास शुभेच्छा देतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. माझ्याबरोबर घोषणा देऊया. तुमचं माझं नातं काय?